आहे ना. हम्म. हॅलो, आवाज येता का सर्वांना? हो सर, येत आहे. बर, ठीक आहे. आपण आज तुमचा पहिला क्लास आहे, फायनल इयरचा आहे ना. तर तुमचा हा जो फायनल इयरचा 5th सेमिस्टरचा जो सिलेबस आहे, त्या फायनल इयरमध्ये तुम्हाला भारतीय राजकीय विचारवंत हा 5व्या सेमिस्टरला तुम्हाला अभ्यासायला आहे. आणि 6व्या सेमिस्टरला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हे 2 पेपर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला आहे. 5व्या सेमिस्टरला तुम्हाला भारतीय राजकीय विचारवंत याच्यामध्ये सिलेबस मध्ये बघा, पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला लोकमान्य टिळक आहेत आणि दुसऱ्या त्याच युनिटमध्ये सेकंड चॅप्टरला विदा सावरकर आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये एम के गांधी, महात्मा गांधी आहेत आणि विनोबा भावे. त्याच्यानंतर तिसऱ्या युनिटमध्ये ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बी आर आंबेडकर. आणि चौथ्या युनिटमध्ये तुम्हाला जवाहरलाल नेहरू आणि राम मनोहर लोहिया असे एकंदरीत 4×8 विचारवंतांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी या पहिल्या 5व्या सेमिस्टरमध्ये करायचा आहे. तर पहिल्यांदा आता आपण सुरुवातीला पहिल्या युनिटमध्ये जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे आहे, तर या चॅप्टरच्या याची आपण सुरुवात या ठिकाणी करू. कारण आता मी तुम्हाला थोडं एक स्क्रीन शेअर करतो, 2 मिनिट. ओके, हे बघा. ठीक आहे, हे काहीतरी इथे हे मिक्स होत आहे, ते तुला कट करतो आहे. एक मिनिट. तर बघा, आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या या विषयासंदर्भामध्ये आपण आपला पहिल्या युनिट मधला जे हे असेल ते आपण पहिल्या युनिटच्या संदर्भात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या आपण अभ्यास करत आहोत. तुम्ही आपले सर्वांनी आपले जे हे असतात मोबाईल, हे याला म्यूट करून ठेवायचं, नाहीतर कसं राहतं, तुमचे घरामधील आवाज आपल्याला या ठिकाणी येतात आणि मग आपण डिस्टर्ब न होता आपण कुठल्याही पद्धतीचं आपल्याला अडचण आली नाही पाहिजे, या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. तर हे बघा की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आता आपण सुरुवातपासून पाहू की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये जे काही त्यांचं शैक्षणिक वातावरण होतं, शिक्षणाची होती, समाज हा खूप विखुरल्या अवस्थेमध्ये होता, शिक्षणाचं कोणाकडेही महत्त्व नव्हतं. अशाही अवस्थेमध्ये लोकमान्य टिळकांनी शिक्षण घेतलं आणि ते 16व्या वर्षी 10वी पास झाले. त्यानंतर त्यांनी 1876 मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी त्यांचे एक प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून त्या ठिकाणी ते रुजू झाले आणि त्या मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपला जे काही कार्य असेल ते कार्य सुरू केलं. अनेक वृत्तपत्रांचे ते संपादक म्हणून कार्य केलं. आपले कार्य करत असतानाच त्यांनी त्याच्यामध्ये केसरी, मराठा यासारखे वृत्तपत्र संपादित केले. शासनाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्यासाठी
सर्व लोकांना एकतेच्या छताखाली आणण्यासाठी बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रयत्न केले. अनेक सांस्कृतिक उत्सव सुरू केले. गणेश उत्सव असो, शिवजयंती असो, यासारख्या मोठमोठ्या सांस्कृतिक दृष्टिकोनातून सुद्धा लोक एकत्र आले पाहिजे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढलं पाहिजे. ह्या सर्व संकल्पनांचा विचार करून त्या लोकांना आपल्या एकत्र आणण्याचं कार्य त्यांनी केलं. त्याच्यानंतर बऱ्याचदा असं दिसून येतं, की लोकमान्य टिळकांना याकरिता हे काम करत असताना त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी म्हटलं. कारण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असं ठामपणे इंग्रज शासनाला बजावून लावणारे एकमेव व्यक्तिमत्व किंवा एकमेव क्रांतिकारी म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे आपण पाहत असतो. इंग्रजांच्या कालखंडामध्ये स्वतः इंग्रजांशी सामना करत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असं इंग्रजांना ठामपणे सांगून आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे हे सांगण्याचं कार्य त्यांनी केलं. अशा या महान अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य केलं. अशा या महान व्यक्तींचं मृत्यू हा 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. बरीच पुस्तकं त्यांनी लिहिली. तुरुंगामध्ये असताना मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी पुस्तकं लिहिली. लोक वृत्तपत्र किंवा काय म्हणतात त्याला, केसरी, मराठा यासारख्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लोकांना जागृत करण्याचं कार्य केलं. हे विविधांगी कार्य होत असताना एक विशिष्ट प्रकारच्या कार्याकडे सुद्धा आपल्याला त्यांचं पाहणं आवश्यक राहते. मग लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं राष्ट्रवादासंबंधीचे विचार, आता जे तुम्हाला सिलेबसमध्ये काय विचारणार, की लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे राष्ट्रवादासंबंधीचे विचार सांगा. मग असं विचारल्यानंतर तुम्हाला काय लिहावं लागेल, की आपण थोडक्यामध्ये टिळकांचा परिचय जो घेतला आहे, तो थोडक्यामध्ये परिचय लिहायचा. त्याच्यानंतर मग जे विचार विचारले आहेत ते विचार सांगायचे. आणि म्हणून आपण आता थोडक्यामध्ये परिचय पाहिला, त्यांचे ग्रंथ पाहिलेत आणि यासोबतच आता त्यांचं राष्ट्रवादासंबंधीचे विचार. 2 महत्त्वाचे विचार त्यांचे आहेत आपल्या सिलेबसला अनुसरून. पहिलं म्हणजे राष्ट्रवादासंबंधीचे विचार आणि दुसरं म्हणजे टिळकांची चतुर्सूत्री. तर सुरुवातीला आपण टिळकांच्या राष्ट्रवादासंबंधीच्या विचारांचा विचार या ठिकाणी आपण करू. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे असे म्हणत होते, की राष्ट्रवाद ही अशी कोणामध्ये उपजत येत नाही किंवा राष्ट्रवाद ही संकल्पना कोणामध्ये निर्माण होत नाही, तर ती एक मानसिक संकल्पना आहे. मला माझ्या माझ्या आत्म्यामधून मला माझ्या माझ्या हृदयातून वाटायला पाहिजे, की हा देश माझा आहे, हे राष्ट्र माझे आहे. जेव्हा माझ्या मनामध्ये ती आपुलकीची भावना निर्माण होईल, जेव्हा माझ्यामध्ये ती आत्मीयता निर्माण होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं या नागरिकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल असं, किंवा राष्ट्रीयत्व निर्माण होईल असं लोकमान्य टिळकांना वाटतं. म्हणजे केवळ मी या देशात राहतो एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता, हा देश माझा आहे, माझं कुटुंब आहे, माझं घर आहे, हा देश म्हणजे एक माझी मातृभूमी आहे, ही संकल्पना जेव्हा प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होईल, ही मानसिकता जेव्हा प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होईल, तेव्हा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादाची संकल्पना किंवा राष्ट्रवाद हा उदयाला येईल. आणि म्हणून राष्ट्रवाद ही एक मानसिक संकल्पना आहे असं लोकमान्य टिळकांना वाटते. दुसरं असं, की धर्म आणि संस्कृतीच्या आधारे राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादासंबंधीच्या विचारामध्ये तुम्हाला एक सांगावसं वाटते, की धर्म आणि संस्कृती या आधारावर त्यांनी राष्ट्रीयत्व निर्माण केले. कारण सुरुवातीच्या काळामध्ये कसं होतं, की अनेक अनेक गट विभागले होते. अनेक धर्म आपापल्या परीनं वेगवेगळे दिसत होते. हिंदू धर्म वेगळा, मुस्लिम धर्म वेगळा, ख्रिश्चन धर्म वेगळा. ह्या वेगवेगळ्या धर्मांच्या माध्यमातून कशा पद्धतीने राष्ट्रवाद साध्य करता येईल याकडे लोकमान्य टिळकांनी लक्ष दिलं. आणि मग एका विशिष्ट धर्म कोणता आहे, मग हा धर्म असेल तर मग या धर्माची संस्कृती काय आहे, मग ही संस्कृती आहे. तर त्या संस्कृतीच्या त्या धर्माच्या लोकांना एकत्र आणणे, त्यांना राष्ट्रवादाबद्दलची त्यांची प्रेरणा, त्यांच्यामधील आत्मीयता निर्माण करणे, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद भिजवणे, ह्या सगळ्या गोष्टी
वेगळं वेगळ्या धर्म, जाती, धर्माच्या आधारावर, संस्कृतीच्या आधारावर करण्याचं कार्य किंवा करण्याचे श्रेय हे लोकमान्य टिळकांनी लोकमान्य टिळकांनी लोकांमध्ये राष्ट्रीयत्व निर्माण झालं पाहिजे म्हणून मग तो कुठल्याही धर्माचा असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ह्या प्रत्येक लोकांना त्यांनी एकत्र करण्याचं कार्य केलं. मुस्लिम धर्म असेल तर मुस्लिमांना आपली संस्कृती, आपल्या धर्मानुसार तुम्ही तुम्ही एकत्रपणे कार्य करा. मात्र हा देश आपला आहे, हे राष्ट्र आपलं आहे, या भावनेतून सर्वांनी कार्य करावं. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही वंशाचा असो. ही भावना जेव्हा त्यांनी सांगितली, तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांना असं वाटू लागलं, की राष्ट्रीयत्व निर्माण होण्यास मदत होते म्हणून. आणि म्हणून राष्ट्रीयत्व ही एक संकल्पना, अशी संकल्पना आहे, जी लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि लोक या संकल्पनेच्या माध्यमातून राष्ट्रीयत्व निर्माण करत असतात. त्याच्यानंतर सांस्कृतिक राष्ट्रवाद. आता सांस्कृतिक, जसं धार्मिक राष्ट्रवाद आपण पाहतो, तसं सांस्कृतिक राष्ट्रवाद सुद्धा महत्वाचा मानला जातो. धर्माच्या आधारावर एखाद्या धर्माला आपण विशिष्ट प्रकारची प्रेरणा देऊन त्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन करण्यामध्ये आपण भाग पडू शकतो. परंतु ती प्रेरणा नुसती प्रेरणा नसून त्याच्यामध्ये राष्ट्रीयत्व निर्माण झालं पाहिजे. आणि म्हणून धर्माच्या आधारावर आपण ज्याप्रमाणे राष्ट्रीयत्व निर्माण करतो, त्याचप्रमाणे आपण संस्कृतीच्या आधारावर सुद्धा राष्ट्रवाद निर्माण करता येतो. एखाद्या विशिष्ट संस्कृतीच्या लोकांना, एखाद्या विशिष्ट संस्कृतीच्या गटाला, समूहाला एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाबद्दलची भावना निर्माण करण्याचं कार्य करता येऊ शकते, असा टिळकांचा एक ठाम विश्वास होता आणि त्या आधारावर त्यांनी राष्ट्रवादाची उभारणी करण्याचं कार्य केलं. मग टिळकांच्या राष्ट्रवादाच्या जडणघडणीमध्ये टिळकांचं योगदान काय आहे, हे झाले त्यांचे विचार. परंतु टिळकांचं वास्तविकतेमध्ये टिळकांनी काय योगदान दिलं, तर टिळकांनी काय केलं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये धर्म, संस्कृती याबद्दल जे काही संकुचित विचारधारा होती, ती संकुचित विचारधारा नष्ट करण्याचं कार्य लोकमान्य टिळकांनी केलं. आणि म्हणजे मग काय केलं, तर धर्माबद्दल किंवा संस्कृतीबद्दल जे कोणी संकुचित दृष्टिकोनातून विचार करत होते, हा धर्म वेगळा, तो धर्म वेगळा, हा धर्म श्रेष्ठ, तो धर्म निकृष्ट किंवा कनिष्ठ, तर ही जी भावना होती, ही भावना नष्ट करून त्यांनी एक सर्वसमावेशक अशा धर्माची हे केली. सर्वसमावेशक या धर्माच्या संकल्पनेतून त्यांनी सर्वांना समान लेखलं आणि त्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी म्हटलं, की प्रत्येक तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याने प्रत्येकाला आपल्या धर्माचा, आपल्या जातीचा, आपल्या संस्कृतीचा विकास आणि विचार प्रचार करण्याची सर्वांना समान संधी असली पाहिजे आणि त्या आधारावर आपण आपल्यामध्ये राष्ट्रवादाची निर्मिती केली पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रवादाच्या निर्मितीमध्ये टिळकांनी जी संकुचित विचारधारा होती धर्माबद्दलची, ती नष्ट केली. धार्मिक त्यांनी ते नवीन पद्धतीने स्वीकारण्याचं कार्य केलं. दुसरं म्हणजे असं, की धार्मिक उत्सवांचे पुनरुज्जीवन केले. धार्मिक उत्सव, गणपती, म्हणजे सुरुवातीला काही लोक गणपती पूजा किंवा गणपतीच्या माध्यमातून हे करत होते, परंतु तो उत्सव बंद पडला होता. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला, धार्मिक उत्सव सुरू केलेत, शिवजयंती, गणेश गणेश जयंती ह्यासारख्या अनेक उत्सवांच्या माध्यमातून ज्या धर्माच्या, ज्या संस्कृतीच्या माध्यमातून जे उत्सव महत्वाचे असतील, अशा अनेक उत्सवांची सुरुवात त्यांनी केली आणि त्या उत्सवांच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे, त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन घडवून आणणे, त्यांच्या राहणसहानमध्ये परिवर्तन घडवून आणणे, त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे, अशा विविध अंगाने हे लोकमान्य टिळकांनी योगदान दिलं. आणि त्यानंतर टिळकांच्या राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये जर कोणी काही विचारत असेल किंवा कोणी जर काही हे केलं, तर त्यावर ते म्हणायचे, की राष्ट्रवाद ही प्रत्येकाच्या मनातील संकल्पना आहे. प्रत्येकाने आपल्या जाती धर्मानुसार, आपल्या संस्कृतीनुसार राहिलं पाहिजे. आपल्या संस्कृतीनुसार आपण प्रत्येकाच्या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. अशा पद्धतीचे कार्य हे लोकमान्य टिळकांनी आपल्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं.
मग नंतर आपल्याला असा एक मुद्दा निर्माण होतो, की लोकमान्य टिळकांचे राष्ट्रवादासंबंधी जे काही विचार मांडले असेल, की राष्ट्रवादी एक मानसिक संकल्पना आहे, धर्म, संस्कृतीच्या मुळे राष्ट्रीयत्व निर्माण होते, सांस्कृतिक राष्ट्रवाद सांगितला. त्यांनी पूर्ण धर्माचं स्वरूप त्यांनी बदललेलं दिसलं. त्याच्यानंतर धार्मिक उत्सव सुरू केले, शिवजयंती, गणेशोत्सव या सगळ्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीयत्वाची भावना अरे आपलं हे म्यूट करा. आपल्या घरातले आवाज सर्वांना सर्वांना ऐकू जात आहे. तर आपण जे हे करतोय ह्या सर्व बाबींच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रीयत्वाची संकल्पना ही मांडण्याचं कार्य केलं. आणि मग राष्ट्रीयत्वाची संकल्पना जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राष्ट्रीयत्व हे उदयास आलेलं आपल्याला दिसतं. परंतु काही विचारवंत काय करतात, की टिळकांच्या राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेचा त्यांनी दोन्ही अंगाने विचार केला. तर त्यामध्ये काही लोक असं म्हणतात, काही लोक त्याच्यावर टीका करताना सुद्धा आपल्याला दिसून येतात. आता टीका कशी करतात, की काही लोक असे म्हणतात, की त्यांनी लोकमान्य टिळकांनी हिंदू धर्माला झुकतं माप दिलं. म्हणजे ते हिंदू धर्माच्या बाजूनच त्यांनी त्यांचे विचार मांडले. राष्ट्रवाद हा केवळ हिंदूसाठीच नव्हे, तर या देशामध्ये या याच्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी तो आवश्यक आहे. प्रत्येक जाती धर्मामध्ये तो आला पाहिजे. प्रत्येक नागरिकामध्ये तो रुजला पाहिजे. तर ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा टिळकांनी मांडली नाही. केवळ हिंदू धर्माला पुढे करूनच त्यांनी राष्ट्रवादाची संकल्पना मांडली, असं काही टीकाकार म्हणतात. दुसरी टीका करताना असं काय म्हणतात, की संकुचित प्रतवादी ठरवितात. म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रवादी त्यांना ठरविल्या जाते. संकुचित दृष्टिकोनातून विचार करणारे असं काही लोक टिळकांना मानतात. दुसरं राष्ट्रवादाची निर्मिती करताना त्यांनी उदात्त हेतूने धर्माचा उपयोग केला असं म्हणतात, की धर्म म्हणजे आपल्या आपल्या घरचीच वस्तू आहे. अशा पद्धतीने उदात्त स्वरूपात त्यांनी धर्माचा विचार मांडला असं काही विचारवंत म्हणतात. आणि म्हणून अशी अशी काही लोक सुद्धा काही टीका करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर टिळकांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादाला धर्माच्या संकुचित चौकटीत नेऊन बसवलेलं आहे. म्हणजे धर्म ही एक व्यापक संकल्पना आहे. परंतु लोकमान्य टिळकांनी धर्माला एका संकुचित संकल्पनेमध्ये आणून ठेवला आहे. अशा पद्धतीची टीका हे लोकमान्य टिळकांच्या या राष्ट्रवादासंबंधीच्या विचारावर काही विचारवंत करताना दिसतात. म्हणजे लोकमान्य टिळकांची जी काही संकल्पना होती, ती संकल्पना लोकमान्य टिळक राष्ट्रवादासंबंधीचे विचार ते कशा पद्धतीने मांडलेत, राष्ट्रवादी कशी संकल्पना आहे, मानसिक संकल्पना आहे, आपल्या मनातून ती असायला पाहिजे, आपल्या मानसिकतेमध्ये ते असलं पाहिजे. ह्या बरोबरच हे विचार त्यांनी मांडले आणि यासोबतच काही टीकाकारांनी त्याच्यावर टीका सुद्धा केलेली आहे. मला सांगा, ही लोकमान्य टिळकांची राष्ट्रवादासंबंधीची संकल्पना समजली का आपल्याला? काही अडचण आहे का याच्यामध्ये कोणी? नाही. आणखी कोणी? ठीक आहे. तर आता आपण या समोरची पाहू, लोकमान्य टिळकांच्या आंदोलनाची चतुर्सूत्री. आपण जेव्हा लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादासंबंधीचे विचार पाहिले, त्यासोबत आता आपल्याला लोकमान्य टिळकांच्या विचारांची आंदोलनाची जे काही लोकमान्य टिळकांनी आंदोलन उभारलं, त्या आंदोलनाची चतुर्सूत्री आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. आंदोलन करत असताना, देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत असताना अनेक प्रकारच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागलं. अनेक प्रकारे तुरुंगवास त्यांना सहन करावा लागला. विविध जातीच्या धर्माच्या आधारावर ते त्या ठिकाणी कार्य करू शकले. लोकांच्या सहकार्याने अनेक उत्सवांच्या माध्यमातून, अनेक वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून, अनेक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी हे समाज उपयोगी कार्य केलं. परंतु या सगळ्यांच्या सोबतच त्यांनी आंदोलन करण्याकरता एक विशिष्ट प्रकारची कृती त्यांनी त्या ठिकाणी सांगितली. तर ती 4 प्रकारचे तत्व त्यांनी सांगितले, 4 सूत्र त्यांनी सांगितले. या 4 सूत्रांच्या आधारे जर प्रत्येक नागरिकांना आपलं कार्य केलं, तर या देशामध्ये
हा देश लवकरच इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होईल आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, अशा पद्धतीचं एक सूत्र लोकमान्य टिळकांनी सांगितलं. ते सूत्र कोणतं आहे ते आपण पाहू. पहा, चतुर्सूत्री म्हणजे त्याच्यामध्ये चार चार प्रकारचे मुद्दे त्यांनी सांगितले, चार प्रकारच्या गोष्टी बाबींचा उल्लेख त्यांनी त्या केला केला आहे. पहिली बाब म्हणजे स्वदेशी, दुसरी बाब म्हणजे बहिष्कार, तिसरी बाब म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आणि चौथी बाब म्हणजे स्वराज्य. लोकमान्य टिळकांना असं वाटायचं की ह्या चार स्टेपने, चार पायऱ्यावरून जर आपण गेलो तर आपल्याला स्वराज्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, हे इंग्रजांना ठामपणे बजावून सांगणारे लोकमान्य टिळक असे म्हणतात की या चार चतुर्सूत्रीचा उपयोग या देशातील सर्व नागरिकांनी केला पाहिजे. जर सर्व नागरिक, मी एक भारतीय, एक राष्ट्रवादाच्या संकल्पनेतून हा देश माझा आहे, याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या संकल्पनेतून जर या चार पायऱ्यावरून, या चार सूत्रातून पुढे जातील तर त्या ठिकाणी देशाला स्वराज्य मिळेल, असं लोकमान्य टिळकांनी. मग हे जे चार सांगितले, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य, याच्यामध्ये आपण प्रत्येक एकाचा स्वतंत्रपणे विचार पाहू. पहिला आहे स्वदेशी. आता स्वदेशी मध्ये बघा, भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपला व्यापार करण्यासाठी म्हणून भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी आली. इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि त्यानंतर आपला व्यापाराच्या दृष्टिकोनातून हळूहळू आपला पाय भारतामध्ये रुजवण्याचं कार्य सुरू केलं. अनेक उद्योगधंदे, अनेक व्यापार त्या ठिकाणी त्यांनी भारतामध्ये स्थापन केलेत. मोठ्या प्रमाणावर भारतातील आर्थिक निधी किंवा संपत्ती ही भारतामधून आपल्या देशामध्ये वळवण्याचं कार्य हे त्यांनी केलं. म्हणजे एकेकाळीमध्ये सोनिया की चिडिया जो देश म्हणून ओळखला जात होता, अशा भारतामध्ये संपूर्णतः आर्थिक दृष्टिकोनातून पूर्ण पोखर करून ठेवला, असं लोकमान्य टिळकांना वाटते. आणि म्हणून लोकमान्य टिळक म्हणायचे की आपण आता इंग्रजांनी जे काही उद्योगधंदे आपल्या देशामध्ये सुरू केलेले आहेत, तर त्या उद्योगधंद्यांतून जे उत्पन्न निघते, जे प्रोडक्ट ते निर्माण करतात, त्या ज्या वस्तू ते निर्माण करतात, त्या वस्तूंचा उपयोग आपण भारतीय लोकांनी करू नये. तर काय करावं, आपण आपल्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूचा उपयोग करायचा. ज्या वस्तू भारतातील नागरिकांनी निर्माण केल्या, भारतीय कंपन्यांनी निर्माण केल्या असेल, भारतातील नागरिकांनी निर्माण केलेल्या असेल, भारतातील छोट्या मोठ्या उद्योगधंदा करणाऱ्या लोकांनी निर्माण केला असेल, भारतातील एक कुटीर उद्योग, लघु उद्योग असणाऱ्या लोकांनी निर्माण केला असेल, नव्हे तर भारतातील सामान्य नागरिकांनी निर्माण केलेली वस्तू असेल, त्या वस्तूचा उपयोग आपण करावा. या या वस्तूंचा उपयोग आपण केल्यामुळे काय होईल की भारतामध्ये राहणाऱ्या व्यक्तीने निर्माण केलेल्या वस्तूचा उपयोग केला तर भारतामधील पैसा हा भारतामध्येच राहणार, तो भारताच्या बाहेर जाणार नाही आणि त्याचा भारतीय लोकांना किंवा भारताची संपत्ती भारतामध्येच राहिल्यामुळे भारत हा एक विकसित देश होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजांना जे काही उत्पन्न आपल्या देशातून मिळतं ते उत्पन्न त्यांना मिळणार नाही आणि एकंदरीत त्यांना उत्पन्न जर मिळालं नाही तर ते आपला देश सोडून जाण्यासाठी मजबूर होतील. आणि म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकांनी स्वदेशीचा स्वीकार करावा. स्वदेशी म्हणजे आपल्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू. तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशामध्ये बनणाऱ्या वस्तूचा उपयोग करा, म्हणजे आपल्या देशातील पैसा आपल्याच देशात राहणार, उत्पन्न दुसऱ्या देशामध्ये जाणार नाही आणि आपल्या देशातील लोकांना रोजगार मिळेल, आपल्या देशातील लोकांना उत्पन्न मिळेल, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन चांगल्या पद्धतीने चालेल. म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकाने स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करावा, असं लोकमान्य टिळकांना वाटते आणि म्हणून लोकमान्य टिळकांना स्वदेशीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरं म्हणजे यालाच पूरक बाब म्हणजे बहिष्कार. ज्याप्रमाणे स्वदेशीचा आपण स्वीकार केला, त्याचप्रमाणे आपण विदेशी वस्तूंचा बहिष्कार टाकला पाहिजे. कारण एकीकडे आपण स्वदेशी वस्तू स्वीकारल्या आहेत
तर परदेशी वस्तूंचा जे काही इतर देशातून बनलेल्या वस्तू आहेत त्यांचा जर बहिष्कार केला तर त्या बहिष्कारामुळे त्यांना त्यांच्या वस्तूचा विक्री होणार नाही, त्यांना पैसा उपलब्ध होणार नाही आणि जर त्यांच्या वस्तू कोणी विकत घेतल्या नाही तर त्यांना मिळणारा निधी हा त्यांचं उत्पन्न तसंच पडून राहील. पर्यायाने ते उत्पन्नामध्ये वाढ करणार नाहीत आणि एक वेळ अशी येईल की ते उत्पन्न किंवा ते ते त्या वस्तूचं उत्पन्न बंद करतील आणि आपल्या या देशातील त्यांचा हा उद्योगधंदा बंद होईल. म्हणजे आपण आपल्या देशातील वस्तूंचा स्वीकार करण्याबरोबरच परदेशातील वस्तूंचा आपण बहिष्कार सुद्धा केला पाहिजे. त्या वस्तू आपण विकत घेऊ नये किंवा त्या वस्तूचा उपयोग आपण करू नये. आपण केवळ आपल्याच देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे उत्पन्न आपल्या देशामधलं तर निधी सुद्धा आपल्या देशामध्येच राहील, पैसा सुद्धा आपल्या देशामध्येच राहील. परदेशी वस्तूंचा जर बहिष्कार केला तर त्यांचं उत्पन्न तसंच पडून राहील. ते याच्या पुढे उत्पन्न करणार नाहीत, वस्तूंची निर्मिती करणार नाहीत आणि वस्तू जर उत्पन्न केल्या नाही तर त्या ठिकाणी त्यांचा उद्योगधंदा बंद पडेल आणि पर्यायाने त्यांना आपला देश सोडून आपल्या मायदेशी परत जावं लागेल. आणि म्हणून स्वदेशी बरोबरच तुम्ही बहिष्काराचं सुद्धा तत्व स्वीकारलं पाहिजे असं लोकमान्य टिळकांना वाटते. आणि त्यानंतर तिसरी जी बाब ते सांगतात राष्ट्रीय शिक्षण. राष्ट्रीय शिक्षण म्हणजे काय? राष्ट्रीय शिक्षण कशाला म्हणायचं? म्हणजे बघा, आपण स्वदेशी स्वीकार केला, विदेशी वस्तूंचा आपण बहिष्कार टाकला, ह्या गोष्टी घडल्या. सोबतच आपल्याला शिक्षण, राष्ट्रीय शिक्षण सुद्धा मिळालं पाहिजे. शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. जर तुम्हाला शिक्षण मिळालं, तुम्ही जर शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन जर तुम्ही सुजाण नागरिक म्हणून निर्माण झाले तर तुम्हाला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजेल आणि योग्य काय आणि अयोग्य काय हे समजल्यानंतर तुम्ही आपल्या आपल्याला जे योग्य आहे ते काम तुम्ही कराल. आपल्या देशांवर राज्य करणारे, आपल्याला गुलामगिरीमध्ये ओढवणारे इंग्रज बद्दल तुमच्या मनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जागृती निर्माण होईल आणि म्हणून तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. राष्ट्रीय शिक्षणातून राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण होईल आणि हा देश आपला आहे म्हणून आपण इंग्रजांच्या विरोधामध्ये उठून उभे राहू. याच्यामध्ये लोक आपल्याला सहकार्य करतील. प्रत्येकाच्या नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल. राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातूनच हे होऊ शकते. जो व्यक्ती सुशिक्षित असतो त्याला आपल्यावर होणारा अन्याय हा आपोआप कळत असतो असं लोकमान्य टिळकांना वाटते. आणि म्हणून जो अन्याय माझ्यावर होत आहे, ज्या अन्यायाविरुद्ध मी लढत आहो, त्या अन्यायाची जाणीव सर्वांना झाली पाहिजे की हा अशा पद्धतीचा अन्याय माझ्यावर होत आहे. तो अन्याय दूर करण्यासाठी, तो अन्याय माझ्यावर होत आहे म्हणून याची जाणीव करण्यासाठी त्याला राष्ट्रीय शिक्षण आवश्यक आहे. त्याला शिक्षणाची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून स्वदेशी बहिष्कार ह्या दोन बाबींचा तुम्ही अवलंब करण्याबरोबरच स्वतःला सुशिक्षित करा. राष्ट्राचं शिक्षण घ्या. राष्ट्रीय शिक्षणापासून स्वतःला विलग ठेवू नका. राष्ट्रीय शिक्षण ही एक महत्वाची बाब त्या ठिकाणी आहे. ज्या वेळेस शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण हे करू शकतो. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी जेव्हा न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य सुरू केले तेव्हा टिळकांनी त्यांच्या याच्यामध्ये टिळक स्वतः सहभागी झाले आणि त्यांनी लोकांच्या पुण्यामध्ये जेव्हा हे सुरू झालं होतं तेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वतः पुढाकार घेऊन राष्ट्रीय शिक्षण हे लोकांना मिळालं पाहिजे याकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. आणि म्हणून लोकमान्य टिळकांना असं वाटायचं की की आपण जर लोकांना सुशिक्षित केलं तर त्या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. पुन्हा जर समजा टाइम आउटमुळे जर क्लास बंद झाला तर आपण राहिलेला क्लास जो आहे तो उद्या नंतरच्या पिरियडला घेऊ. हा, समजा ऑटोमॅटिक जर कटलं, कारण टाइम लिमिट असल्यामुळे कधी कधी कटून जाते 40 मिनिटं झाल्यावर, तर मग कटलं तर समजून घ्यायचं की आपलं हे झालं, आपण पुढच्या पिरियडला ते पाहता येईल. ठीक आहे. तर राष्ट्रीय शिक्षण ही जी बाब आहे, राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना सुजाण नागरिक निर्माण करता येते असं लोकमान्य टिळकांना वाटते. त्याच्यानंतर मग
ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर स्वदेशीचा स्वीकार, परदेशी वस्तूंचा बहिष्कार आणि लोक राष्ट्रीय शिक्षणासाठी लोक प्रवृत्त झाले. ह्या जर गोष्टी घडून आल्या तर काय होईल? आपल्याला स्वराज्य आपोआप प्राप्त होईल. ते कसं? कारण स्वराज्य हा काही आपण असं हे नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितलं. मग मला स्वराज्य कसं पाहिजे? त्यावेळेस जेव्हा टिळकांचा कालखंड होता, त्या कालखंडामध्ये बरेच लोक हे वेगळ्या मतप्रवाहाचे सुद्धा होते. तर लोकांना असं वाटायचं की मला काही लोक म्हणायचे की मला स्वराज्य पाहिजे आणि एक गट असा होता की जो म्हणायचा की मला सुराज्य पाहिजे, मला चांगलं राज्य पाहिजे. स्वराज्य आणि सुराज्य ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. सुराज्य म्हणजे चांगलं राज्य, ज्याच्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत असं राज्य. काही काही विचारवंत किंवा काही क्रांतिकारकांचा गट असं म्हणायचं की आम्हाला सुराज्य द्या, स्वराज्य नाही दिलं तरी चालते. परंतु लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची संकल्पना मांडली. नाही, आम्हाला सुराज्य नको, आम्हाला स्वराज्य पाहिजे आहे. स्वतःचं राज्य बनवा, आम्हाला स्वतःचं राज्य द्या, आमचं राज्य आम्हाला द्या. त्या स्वराज्याला आम्ही सुराज्य कसं करायचं हे आम्ही आमचं ठरवू. या विचार प्रवाहाचे लोकमान्य टिळक होते आणि म्हणून त्यांनी आम्हाला स्वराज्य पाहिजे. तर स्वराज्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून स्वराज्याचा विचार केला. त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून स्वराज्याचा विचार केला की जर आम्हाला राजकीय स्वराज्य मिळालं तर आम्ही आमचं शासन त्या ठिकाणी प्रस्थापित करू. आमच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या देशाचा विकास घडवून आणू आणि म्हणून आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून स्वराज्य हवं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आम्हाला नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा स्वराज्य पाहिजे आहे. नैतिक दृष्टिकोनातून म्हणजे आमचा देश आहे, आमच्या देशाचा राष्ट्राचा अभिमान बाळगणे हे आमचं नैतिक कर्तव्य आहे. राष्ट्राबद्दल आम्ही नैतिक कृतज्ञ असलो पाहिजे. ही आमची नैतिक बाब आहे. हे सांगणारे आम्हाला तुम्ही दुसरे लोक कोण? म्हणून नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही स्वराज्याचा विचार केला पाहिजे. स्वराज्य हे नैतिक दृष्टीने आपलं आहे. आपण ते दुसऱ्याचं नसून ते आपला हक्क आहे. ते नैतिक जन्मतःच आपला आहे असं मानणारे आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा स्वराज्याला हे आपलं म्हणणारे लोकमान्य टिळक होते. कारण स्वराज्य आणि सुराज्य ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आम्हाला स्वराज्य दिलं तर आम्ही राजकीय, नैतिक आणि सामाजिक या तीनही दृष्टिकोनातून आम्ही देशाला चांगल्या पद्धतीनं सुराज्यामध्ये परिवर्तित करण्याचं कार्य करू असं लोकमान्य टिळकांना वाटायचं. आणि म्हणून लोकमान्य टिळक आणि ही चतुर्सूत्री जी सांगितली आहे ती चतुर्सूत्री लोकमान्य टिळकांच्या करता अत्यंत महत्वाची अशी चतुर्सूत्री आपल्याला सांगितली आहे. स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य ह्या तीन बाबी ज्या आहेत, ह्या तीन बाबी चार बाबी, ह्या चार सूत्रांच्या आधारे जर आपण चाललो, स्वदेशीचा स्वीकार केला, परदेशी वस्तूंचा बहिष्कार केला, राष्ट्रीय शिक्षण घेतलं तर आपल्याला ऑटोमॅटिक आपोआप स्वराज्य मिळेल असं लोकमान्य टिळकांना वाटते. आणि म्हणून ह्या चतुर्सूत्रीचा उपयोग आपण करा असं सर्व लोकांना त्यांनी सांगितलं. म्हणूनच अशा पद्धतीची भावना हे लोकांमध्ये निर्माण करण्याचं कार्य तात्कालीन परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांनी केलं आणि म्हणून लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखला जातो. त्यासाठी त्यांना काही गोष्टी महत्वाच्या ठरल्या. राजकीय आंदोलनाला तत्वज्ञान आणि ध्येयाची बैठक त्यांनी निर्माण केली की जे काही राष्ट्रीय आंदोलन त्यांनी उभारलं होतं या चतुर्सूत्रीच्या माध्यमातून आम्हाला स्वराज्य पाहिजे, आम्ही स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करू, आम्ही परदेशी वस्तूंचा बहिष्कार करू, या माध्यमातून जेव्हा त्यांनी या मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली, हे आंदोलनाला एक तात्विक बैठक, एक वैज्ञानिक बैठक त्यांनी किंवा ध्येयात्मक स्वरूप त्या आंदोलनाला त्यांनी दिलं. एक वस्तुनिष्ठ व्यावहारिक भूमिका त्यांनी मांडली की हा देश आमचा आहे, या देशामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं, कोणत्या पद्धतीने याचा विकास करायचा हे आमचं आहे. आम्हाला पहिल्यांदा आमचा देश आमचं स्वराज्य आम्हाला पाहिजे आहे. हे कारण हे राज्य आमचं आहे, स्वतःचं आहे, स्वराज्य आहे, आमचं राज्य आहे, हे आमचं राज्य आम्हाला द्या, आमच्या देशातून आपण निघून जा, या प्रकारचं आंदोलन त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये उभं केलं. लोकांना सातत्याने जागृत करणे, वृत्तपत्रांच्या माध्यमातून
किंवा ग्रंथांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणे, वेगवेगळ्या इंग्रजांच्या विरोधामध्ये लेख आपल्या केसरी, मराठासारख्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करणे आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य हे लोकमान्य टिळकांनी केलं. आणि म्हणून लोकमान्य टिळक हे त्यावेळेस अनेक वेळा इंग्रजांनी त्यांना तुरुंगामध्ये सुद्धा डांबलं. पण लोकमान्य टिळक हे क्रांतिकारी म्हणून नव्हते, तर लोकमान्य टिळक हे समाज सेवक म्हणून त्यांनी काम केलं असं म्हटलं जाते. कारण क्रांतिकारी हा क्रांतीच्या मार्गातून, मग ती हिंसक क्रांती असो की अहिंसक क्रांती असो, परंतु क्रांतीच्या मार्गातून आम्हाला हे नको आहे. तर कारण क्रांती कुठं होते, क्रांती करण्याची गरज आम्हाला नाही आहे, कारण हा देश हा आमचा देश आहे. आमचा देश आम्हाला मिळण्यासाठी आम्हाला क्रांतीची गरज नाही. मग ते म्हणून ते क्रांतिकारी नाही, तर आमचा हक्क आहे, तो आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, या विचारांनी त्यांनी कार्य केलं. सहकार्यानेच सहकार्य मिळते असं त्यांना वाटायचं, की आपण जे सहकार्य घेत असतो त्या सहकार्याच्या भावनेतूनच आपण सहकार्य मिळालं पाहिजे. सहकार्याचे उत्तर सुद्धा आपण सहकार्यानेच दिलं गेलं पाहिजे असं म्हटलं. जसं जर आपल्याला कोणी सहकार्य करत असेल तर आपण त्याला सहकार्याच्या भावनेतूनच त्याला सहकार्य केलं पाहिजे. आपण त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याच्या अपोजमध्ये जाऊन कार्य करण्याची गरज नाही. म्हणून सहकार्याला आपण सहकार्यानेच उत्तर दिलं पाहिजे असं म्हणतात. आणि तिहेरी स्वरूपाचे कार्य त्यांनी दिले. तिहेरी स्वरूपाच्या कार्यामध्ये जमेल त्या मार्गाने राजकीय असंतोष संघटित करणे, त्या मार्गाने जमेल त्या मार्गाने लोकांमध्ये इंग्रजांबद्दल असंतोष निर्माण करावा. दुसरं, राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून लोकशक्ती एकवटणे, लोकांना एकत्र करणे, वेगवेगळे आंदोलन उभे करणे आणि लोकांना एका ठिकाणी आणणे. त्याच्यानंतर राष्ट्रवादी चळवळीचं तेजोभंग करणाऱ्या याला, म्हणजे जे कोणी या चळवळी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील अशा सर्व लोकांना यापासून नष्ट करणे, या सर्व बाबींचं कार्य, हे सगळ्या गोष्टी लोकमान्य टिळकांनी केल्या. आणि म्हणून लोकमान्य टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या जात होते. अशा पद्धतीने हे लोकमान्य टिळकांचं या ठिकाणी आपण आजच्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. पुढचा क्लास आपण नंतर ज्या दिवशी असेल त्या दिवशी घेऊ. ठीक आहे, चला ठीक आहे. मग काही अडचण आहे, कोणाला अडचण असेल तर कोणी विचारा, काही प्रश्न असेल तर नाही विचारा. नाहीये सर. ठीक आहे, चला.